हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत? विद्यार्थी मित्रांनो, MNC मध्ये काम करायचं आहे, IT मध्ये जाऊन काम करायचं आहे, पण सर माझं इंजिनिअरिंग झालेलं नाही, सर माझं MBA झालेलं नाही, सर माझं MCA झालेलं नाही, तर मी IT मध्ये जाऊन एखाद्या MNC कंपनीमध्ये जाऊन वर्क करू शकतो का? जर तुम्हाला सुद्धा हा क्वेश्चन असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सो दॅट तुम्हाला याबद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळेल. तर बघा, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे TCS चा, आणि TCS ने त्यांच्या BSc इग्नाइट स्मार्ट हायरिंग ची प्रोसेस सुरू केलेली आहे. तर सर, हा इग्नाइट स्मार्ट हायरिंग प्रोसेस म्हणजे काय? तर जे विद्यार्थी, असे विद्यार्थी ज्यांचं BCA झालेलं आहे, असे विद्यार्थी ज्यांचं BSc झालेलं आहे डिफरंट स्ट्रीम मध्ये, तर त्यांच्यासाठी TCS दरवर्षी एक स्मार्ट हायरिंग प्रोसेस सुरू करतं, स्मार्ट हायरिंग रिक्रुटमेंट घेतं, आणि ज्याच्या थ्रू जे BSc आणि BCA चे विद्यार्थी आहेत त्यांना TCS मध्ये परमनंट पोझिशनला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळतं. त्यांना IT मध्ये जाण्याची इथे ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतं TCS कंपनी. आता याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन सुरू करूया. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचे आहे TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेस. तुम्हाला एक लिंक येईल, पहिलीच लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे आहे ऑफिशियल वेबसाईट. हे तुम्हाला दिसतं, रजिस्टर फॉर TCS BSc इग्नाइट हायरिंग 2026, जी 2026 ची जी बॅच आहे त्यांच्यासाठी ही ओपनिंग निघालेली आहे. आता यामध्ये रजिस्ट्रेशन, जेव्हापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्याकडे आलेला असेल, रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. शेवटची तारीख जी आहे ती आहे 22 जुलै 2026, वेनसडे हा येतो. टेस्ट डेट जी आहे ही 26 ऑगस्ट 2026 ला होणार. त्यानंतर अप्लाय करायची लिंक सुद्धा इथे आहे. जर तुम्ही इथे क्लिक केलं तुम्हाला एक नवीन पेजवर हा रिडायरेक्ट करतो अप्लिकेशन फॉर्मवर. त्याच्याबद्दल आपण येऊच. सेकंड, आता स्मार्ट हायरिंग प्रोसेस 2026 हे काय असतं? तर TCS BSc इग्नाइट हायरिंग इज अन एक्सक्लुसिव्ह ऑपॉर्च्युनिटी फॉर कॅन्डिडेट विथ अ बॅकग्राऊंड इन BCA BSc. आता BSc मध्ये कोणते फील्ड्स आहेत बघा? IT आहे, कम्प्युटर आहे, देन सायन्स आहे, मॅथ्स आहे, त्यानंतर डेटा सायन्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री, किंवा बी वोकेशनल, बॅचलर ऑफ वोकेशनल CSIT ज्यांचं झालेलं आहे बॅच 2026 मध्ये. आता यानंतर यांनी सांगितलेलं आहे की ही प्रोसेस कशी होईल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे या पॅराग्राफ मध्ये. आता TCS इग्नाइट student who excel in TCS BSc Ignite hiring selection process will gain access to TCS Ignite. TCS का डिस्टिंक्टिव्ह सायन्स टू सॉफ्टवेअर हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ग्लोबली जे पण TCS चे ऑफिस आहे तिथे काम करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी इथं मिळतं. की फीचर्स काय आहेत या प्रोग्राम बद्दल? तर अवर कंपन्सेशन पॅकेज, TCS कंपन्सेशन पॅकेज आहे 1-2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर जे पण तुम्हाला इनिशियल सॅलरी राहील ती जवळपास 2.5 पट सॅलरी तुमची वाढेल, असं या स्मार्ट हायरिंग प्रोसेस मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे लेट्स से की जर तुमचं 5 लाखाचा पगार असेल, तर जर तुम्ही 2 वर्ष काम केलं, 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला, तर तो 5 लाखाचा पगार तुमचा 2.5 पटने वाढू शकतो. सेकंड, वर्ल्ड क्लास इनिशियल लर्निंग प्रोग्राम. आता TCS जे सर्वात मोठं वन ऑफ द ब्रँड्स आहेत IT कंपनी मधलं, MNC कंपनी मधलं, तर त्यामध्ये तुम्हाला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळतं. युनिक ब्लेंड ऑफ कटिंग एज टेक्निक्स, आर्ट्स अँड इनोव्हेशन यांचे जे वेगवेगळे नवीन ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळते. जसे यांनी सांगितलेलं आहे क्लाउड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, AR VR XR, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आहे, जनरेटिव्ह AI आहे, रोबोटिक्स आहे, आणि डिजिटल इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर सांगितलं यांनी एक्सक्लुसिव्ह हायर एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटी. इन केस जर एखादा BSc चा विद्यार्थी असेल किंवा BCA चा विद्यार्थी असेल आणि त्याचं सिलेक्शन झालेलं असेल TCS च्या स्मार्ट हायरिंग प्रोसेस मध्ये, and if he or she want to pursue his PG, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला TCS सपोर्ट करतं. आता याबद्दल इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आपण थोडंसं बघूया. अप्लिकेशन प्रोसेस काय आहे, जी तुम्हाला आता मी वरती लिंक दाखवली त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे रजिस्ट्रेशनचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर तिथे गेल्यानंतर ते प्रोसेस कशी होते त्याबद्दलचा आपला एक नेक्स्ट व्हिडिओ राहील. इम्पॉर्टंट नोट्स यांनी काय सांगितलं आहे, प्लीज नोट दॅट दिस इज अन इन सेंटर टेस्ट. तर हे जे प्रोग्राम आहे हा TCSच्या ऑफिस, TCS ची जी कंपनी आहे तिथे जाऊनच तुम्हाला द्यायचं आहे. मग वेदर इट इज
नागपूर, त्यानंतर पुणे, मुंबई, जे पण लोकेशन आहे टीसीएसच्या तिथे जाऊनच तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. तर एक ऑपॉर्च्युनिटी ही सुद्धा आहे की तुम्हाला टीसीएस ही काम कशी करते किंवा तिथलं वर्क एन्व्हायरमेंट कसं असतं किंवा ते ऑफिसेस कसे असतात हे सुद्धा बघायचा एक चान्स तुम्हाला इथे मिळून जातो. आणि याबद्दल आता इथे सांगितलं यांनी फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे ज्यांचं अप्लिकेशन अगोदर मिळेल त्यांनाच लवकरात लवकर हे त्यांच्या जे पण टेस्ट आहे त्यासाठी बोलवेल. आता बघा काय होतं, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असेल जो अमरावतीचा आहे. आता अमरावती पासून जर आपण टीसीएस चे ऑफिस कन्सिडर केले तर एक नागपूर येणार, त्यानंतर मुंबई येणार आणि पुणे येणार. जर तुम्ही दोन विद्यार्थी आहेत, दोन राम आणि श्याम नावाचे विद्यार्थी आहेत. रामने फॉर्म अगोदर भरला, श्यामने फॉर्म नंतर भरला. तर रामला प्रिफरन्स हे असू शकतं की रामला नियर बाय सेंटर मिळेल नागपूर, पण श्यामने फॉर्म नंतर भरला, नागपूरची वॅकन्सी किंवा टेस्ट डे संपलेला आहे, तर मग श्यामला कुठे ना कुठे पुण्याला किंवा मुंबईला जावं लागेल टेस्ट देण्यासाठी. तर हेच टीसीएस म्हणतं की तुम्ही ऍज अर्ली ऍज सून ऍज पॉसिबल फॉर्म भरा, सो दॅट तुम्हाला तुमच्या नियर बाय लोकेशनवर इथे टेस्ट देण्याचा चान्स मिळेल. ते हे आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन की इन सेंटर टेस्ट आहे, तुम्हाला कंपनीमध्ये जाऊनच टेस्ट द्यायची आहे, घरून पेपर द्यायचा नाही आहे, हे लक्षात ठेवाल. हेल्प डेस्क आहे, जर तुम्हाला काही पण क्वेरीज असेल तर तुम्ही या मेल आयडीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या दिलेल्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता यामध्ये सर सिलेबस काय आहे, तर टीसीएस बीएससी इग्नाइट्स हायरिंग प्रोसेस, यामध्ये 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा हा पेपर राहील, ज्यामध्ये 4 सेक्शन राहणार. न्यूमरिकल ॲबिलिटी, वर्बल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी आणि कोडिंग. कोडिंग यामध्ये ऑप्शनल आहे, हे एक चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी ज्यांना थोडीफार कोडिंगची भीती वाटते. त्यानंतर टेस्ट एलिजिबिलिटी आपण बघूया. आता कोण कोण यामध्ये अप्लाय करू शकतं, तर कोर्सेस अँड डिसिप्लिन, तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, कशामध्ये, बीसीए मध्ये किंवा बीएससी मध्ये. आता बीएससी मध्ये डिफरंट फील्ड्स जे आपण वरती सांगितलं होतं, जसं आयटी, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री. त्यानंतर पर्सेंटेज, मिनिमम तुमचं ऍग्रिगेट पर्सेंटेज 50% असायला हवं. त्यानंतर जर 10वी 12वी डिप्लोमा असेल तर 50%, आणि हे 3 वर्ष जो पण स्टिप्युलेटेड टाइम आहे त्यामध्ये कम्प्लीट झालेलं असावं. जेव्हा तुम्ही पेपरला जाता, ऍट द टाइम ऑफ अपिअरिंग फॉर द टीसीएस सिलेक्शन प्रोसेस देर इज नो बॅकलॉग परमिटेड, तर त्या टाइमला तुमचा कोणताच ऍक्टिव्ह बॅकलॉग नसायला पाहिजे. गॅप ब्रेक इन एज्युकेशन, 10वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत जे पण आपलं एज्युकेशन आहे, 10वी झालं 2 वर्ष आणि 12वी, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा, त्यानंतर बीएससी, किंवा 10वी 12वी त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल 3 वर्ष, मग ते बीएससी असो की बीसी असो, तर या ड्युरेशन या पिरियडमध्ये तुमचं 2 वर्षापेक्षा जास्त अकॅडमिक गॅप नसायला पाहिजे, असं याने म्हटलंय. कमीत कमी वय असायला पाहिजे 18 वर्ष, मॅक्सिमम वय असायला पाहिजे 28 वर्ष. कोर्स टाईप इथे सांगितलेलं आहे की फुल टाइम कोर्सेस असायला हवा, पार्ट टाइम कोर्स कन्सिडर केला जाणार नाही. वर्क एक्सपिरियन्स हा जो प्रोग्राम आहे तो एंट्री लेवल रिक्वायरमेंट आहे. प्रायर वर्क एक्सपिरियन्स इफ एनी इज रिक्वायर्ड टू बी मॅन्डेटरीली डिक्लेअर बाय द कॅन्डिडेट इन द टीसीएस अप्लिकेशन फॉर्म, नेसेसरी डॉक्युमेंट सपोर्टिंग. हा, जर तुम्ही वर्क एक्सपिरियन्स दाखवला तर त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे. ओके, देन फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. आता यामध्ये डिफरंट प्रकारचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, म्हणजे जर तुम्हाला काही पण क्वेरीज असेल तर तुम्ही हे क्वेश्चन जरी रीड केले तर तुम्हाला समजून जातात की याबद्दल यांनी यामध्ये सांगितलं आहे हू कॅन रजिस्टर, अप्लायची लिंक सापडत नसेल तर काय करायचं, मग मला प्रिफर्ड सिटी टेस्ट साठी घ्यायचं असेल तर मी काय करायचं, असे डिफरंट क्वेश्चन्स यांनी ऑलरेडी बनवलेले आहेत, त्याचे आन्सर सुद्धा आहेत आणि त्याची प्रोसेस सुद्धा आहे. दिस इज ऑल अबाउट टीसीएस स्मार्ट हायरिंग प्रोसेस. यांचे आणखी 2 व्हिडिओज येणार आहेत. एक व्हिडिओ आहे की याचा फॉर्म तुम्ही कसा भरायचा, कारण ते इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही फॉर्म मध्ये काही गडबड केली तर मे बी असं होऊ शकतं की तुम्हाला टीसीएस कडून मेल येणार नाही आणि ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमची मिस होईल. तर मेक शुअर की तुम्ही तो सेकंड व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि टीसीएसचा एक माझ्याकडे पेपर आहे, त्या पेपरमध्ये टीसीएसचा पेपर कसा असतो एक सॅम्पल पीडीएफ कॉपी आहे या स्मार्ट हायरिंग प्रोसेसची. प्रोग्रामिंगचे क्वेश्चन किती आहेत, क्वांटचे क्वेश्चन किती आहेत, रिझनिंगचे क्वेश्चन किती आहेत, इंग्लिशचे क्वेश्चन कसे आहेत, तर त्याची एक सॅम्पल कॉपीचा सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्याला पण तुम्हाला बघणं अत्यंत आवश्यक आहे.
तर दिस इज ऑल अबाउट TCS स्मार्ट हनी प्रोसेस. इट्स अन व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर दी स्टुडंट्स ऑफ BCA अँड BSc 2026 बॅच. तर मेक शुअर की या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर कराल आणि त्यांना पण या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगा. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.